मित्रांनो, सरळ व्याजावरचे प्रश्न सूत्र न वापरता फक्त शॉर्टकट पद्धतीने कसे सोडवायचे याची टेक्निक तुम्हाला आज या ठिकाणी बघायला भेटेल। आणि मित्रांनो, मी शुअर आहे की तुम्ही आतापर्यंत सरळ व्याजाची ही ट्रिक्स बघितलीच नसेल। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। पहिलाच प्रश्न आहे आणि शॉर्टकट मध्ये प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बघायला भेटतं। फक्त तुम्ही ही ट्रिक्स 5 मिनिटं बघायची आहे, टेक्निक तुम्हाला समजेल। दसादसे 10% दराने 5000 रुपयाचे सरळ व्याज 1500 रुपये होण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागेल हा प्रश्न विचारला गेलाय। मित्रांनो, सूत्र नाही, फक्त शॉर्टकट पद्धत। कशी शॉर्टकट पद्धत करायची माहितीये का? 5000 रुपये आहे आणि 10% दर आहे। शॉर्टकट मध्ये या ठिकाणी पद्धत करतोय। अगोदर काय करणार आपण? 5000 आणि 10% यांचं रिलेशन बघणार। 10% मध्ये टक्केवारीचं चिन्ह आहे, टक्केवारीचा चिन्हाचा अर्थ होतो 100, म्हणून या 5000 वरचे 2 झिरो कॅन्सल करणार, टक्केवारीचं चिन्ह काढून टाकणार। 10 आणि 50 चा गुणाकार, 10 गुणाकारात 50, तर 50 10 हे 500 रुपये। हे झालं एका वर्षाचं व्याज। किती वर्ष रे? एका वर्षाचं व्याज। आपल्याला काय म्हटलं? 1500 रुपये व्याज झालं पाहिजे, किती वर्ष लागल? मग एका वर्षात 500, आपल्याला करायचंय 1500। मग बघा बेटा, या 500 चे 1500 जर करायचे असतील तर संख्या 3 पटीनं वाढली की नाही? 500 ची 3 पट 1500, तर तुमचं उत्तर 3 वर्ष। तुमचं उत्तर किती झालं? 3 वर्ष। ऑप्शन क्रमांक सी, शॉर्टकट मध्ये उत्तर। काही लोकांना समजलं नसेल, गणित परत मी रिपीट करतोय, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या। आपल्याला इथं म्हटलं होतं की दसादसे 10% दराने 5000 रुपयाचे सरळ व्याज 1500 रुपये व्हायला किती कालावधी लागतो? एक सोपी टेक्निक बेटा, 10% आहे, इथं टक्केवारीचं चिन्ह आहे, ते टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल करा आणि 5000 वरचे 2 झिरो कॅन्सल करा। आता उरतं काय? 50 गुणाकारात 10, तर 50 10 हे 500। हे झालं एका वर्षाचं व्याज। आपल्याला व्याज किती होते म्हणतात? सरळ व्याज 1500। मग या 500 च्या खाली लिहायचं 1500। आता बघा, या 500 चे 1500 जर करायचे असतील तर संख्या किती पटीने वाढली? तर संख्या वाढली 3 पटीनं। 500 ची तिप्पट 1500 आहे, म्हणून 3 वर्षाचा ड्युरेशन, 3 वर्षाचा कालावधी। ऑप्शन सी। मित्रांनो, पहिल्या वेळेस चॅनलवर आला असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा। दररोज अशा पद्धतीचे क्लास तुम्हाला बघायला भेटतील। पुढचं गणित आहे, दसादसे 8% दराने 6000 रुपयाचे सरळ व्याज 960 रुपये होण्यासाठी किती वर्ष लागतील हा प्रश्न विचारला गेलाय। आपली टेक्निक तीच आहे, टेक्निक बदलत नाही। काय टेक्निक आहे? 8% आहेत, हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल करायचं असेल तर 6000 वरचे 2 झिरो कॅन्सल करा, कारण टक्केवारीचा अर्थ 100 होतो, बरोबर? आणि 100 वर 2 झिरो, तर हे 2 झिरो कॅन्सल। इथं 60 उरलं आणि इथं 8 उरलं। या 8 न जर या 0 ला गुणलं तर उत्तर 0, आणि 8 न जर 6 ला गुणलं तर 8 सक 48। उत्तर किती आलं? 480। आपल्याला किती व्याज पाहिजे? 960, तर याच्या खाली लिहायचं 960। तर बघा बेटा, 480 चे 960 व्हायला संख्या दुप्पटच झाली। 480 ची दुप्पट 960, जर संख्या दुप्पट झाली तर याला लागणार 2 वर्ष। किती वर्ष लागणार? 2 वर्ष। ऑप्शन क्रमांक ए मध्ये उत्तर। काय म्हणतात? खरंच सांगा इमानदारीनं, अशी ट्रिक्स बघितली होती का कुठं? बघितली असेल तर यस म्हणा, कमेंटमध्ये टाका, आणि बघितली नसेल तर नो म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। ठीक आहे? पुढचं गणित आहे, 15 वर्ष मुदतीसाठी एका रकमेवर गुंतवलेले सरळ व्याज मूळ रकमेच्या 3/4 पट असेल तर दसादसे व्याजाचा दर किती आहे हा प्रश्न विचारला गेलाय। आता इथं गोंधळतो कारभार। का गोंधळतो इथं? कारण इथं 3/4 पट दिलं ना, तर मग अशा वेळेस काय करावं असं वाटते। पण याची खूप चांगली टेक्निक सांगू टेक्निक याची बघा। सर्वात अगोदर काय करायचं? हे जे 3/4 पट आहे की नाही, त्याला लिहून घ्या बेटा। 3/4 लिहून घेतलं। याला फक्त गुणा 100 ने, या ठिकाणी 100 ने याला गुणून टाकायचं, बरोबरचं चिन्ह। आता 4 न 100 ला भागूयात। 4 1 4, 4 2 8, उरलेले 2 इथं 20 झाले। 4 न 20 ला भागतो, 4 25। आता काय आहे? 25 गुणाकारात 3, 25 3 75। याला आपण पूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं। किती मध्ये कन्वर्ट केलं?
पूर्णांकामध्ये 3/4 पट म्हणजे 75. आता हे जे 75 पट होत आहे बेटा, तर हे किती वर्षात होत आहे? 15 वर्षात. याला 15 वर्षांना भागून टाकायचं बस. बघा आता या 15नं 75ला भागायचं आहे. 15 × 15, 15 × 5 = 75. इथं 5% व्याजाचा दर लागतोय ऑप्शन क्रमांक सी मध्ये. गणित कसंही विचारू द्या, गोंधळून कसंही विचारू द्या, सूत्र न वापरता उत्तर काढता येते. ठीक आहे. पुढचं गणित आहे, 10 वर्ष मुदतीसाठी गुंतवलेलं सरळ व्याज जर मूळ रकमेच्या 2/5 पट असेल तर दसादसे व्याजाचा दर किती आहे, हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय. सेम इथंही तसंच आहे. मग याची टेक्निक, याची ट्रिक तीच राहणार, आपली ट्रिक बदलत नसते. मग इथं किती पट म्हटलंय? 2/5 पट. त्याला पूर्णांकात करू आपण. ठीक आहे. 2/5 होतं, 2/5 पूर्णांकात करायचंय. याला 100 गुणून टाकायचं. बघा आता या 5 100ला भागतो. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. समोरचा 0 कापून इथं 20 झाले. 20 गुणाकारात 2 तर 20 × 2 = 40 पट झालं. आपण याला पूर्णांकामध्ये घेतलं बेटा. कुठं घेतलं आपण याला? पूर्णांकामध्ये घेतलं. आता हे 40 पट होते पण 10 वर्षामध्ये, म्हणून आपण या ठिकाणी 40ला भागणार आहे 10नं. बरोबरचं चिन्ह. 10नं 40ला भागा. 10 × 1 = 10 आणि 10 × 4 = 40. म्हणजे व्याजाचा जो दर आहे तो 4% येणार. ऑप्शन क्रमांक 1. कळलं इथपर्यंत कसं सोडवलं ते? मित्रांनो अजून मी बराच वेळ क्लास घेणार आहे, जवळपास 20 मिनिटं आपला क्लास आहे. पण त्यापूर्वी एक सूचना की अशा पद्धतीच्या ज्या ट्रिक्स आहेत तुम्हाला यूट्यूबला बघायला भेटत नाहीत. अशा पद्धतीच्या ट्रिक्स मी आपल्या बॅचमध्ये 3-3 घंटे शिकवत असतो. गणिताच्या ट्रिक 1 घंटा, बुद्धिमत्ता 1 घंटा, मराठी 1 घंटा, सगळे विषय 1-1 घंटा. विचार करा, जर 1-1 तास तुम्ही अशा पद्धतीच्या ट्रिक्स शिकले तर पेपरमध्ये आपला स्कोअर चांगला येणार का नाही, वर्दी आपल्याला भेटणार की नाही? तर नक्की भेटेल मित्रांनो. त्यासाठी पूर्ण फोकस मी आपल्या बॅचवरती केला आहे. जे विद्यार्थी बॅचमध्ये त्यांना पूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी माझं भेटणार आहे. मित्रहो, अशा पद्धतीच्या ट्रिकनुसार माझ्यासोबत तयारी करायची असेल तर पोलीस भरती कॉम्बो बॅच नक्की जॉईन करा. या बॅचमध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे सर्व विषय मी स्वतः आजपासून नवीन बॅच सुरू करतोय, स्वतः शिकवतोय. मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास आहे. 5,000 रुपयाची ही बॅच आहे, पण आजच्या दिवस ऑफरमध्ये फक्त 1,999 रुपयाला भेटणार. मित्रांनो उद्यापासून या बॅचची फी 5,000 रुपये होऊन जाईल. मित्रांनो शेवटचे फक्त 4 ॲडमिशन बाकी आहेत. उद्यापासून या बॅचची फी 5,000 होईल. त्यासाठी पटकन ॲडमिशन आत्ताच घ्यायचंय जर अशा पद्धतीच्या ट्रिक्स बघायच्या असतील तर. त्याचबरोबर आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका PYQ बॅच. पोलीस भरतीच्या 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका ऑप्शनवरून कशा सोडवायच्या त्याच्या ट्रिक्स, त्याच्या टेक्निक या बॅचमध्ये मी शिकवत असतो. आजपासून ही नवीन बॅच सुरू होत आहे. 5,000 रुपयाची बॅच आहे, पण आजच्या दिवस ऑफरमध्ये फक्त 1,999 रुपयाला भेटेल. उद्यापासून या बॅचची फी 5,000 होईल. मित्रांनो PYQ बॅच आणि कॉम्बो बॅच या 2 बॅच जर घेतल्या तर आपली वर्दी दूर नाही, लक्षात ठेवा. पण आपण जर 2-4 हजाराकडे आता बघितलं तर मित्रांनो आपली वर्दी दूर दूर जात आपल्याला दिसेल, यामध्ये काही शंका नाही. एक वेळा सिलेक्ट झालो होतो 4,000 काय 5,000 काय 28,000 30,000 आपल्याला पगार सुरू होते. ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला फक्त गणित प्लस बुद्धिमत्ता 2च विषय पाहिजे तर ती बॅच पण आपण आजपासून सुरू करतोय. गणित बुद्धिमत्ता दोन्ही विषय 4,000ची बॅच आहे, पण आजच्या दिवस फक्त 1,500 रुपयाला बॅच भेटेल. जर बघायला गेलं तर यामधला बॅच मधला प्रत्येक विषय फक्त 750 रुपयाला पडतोय. ही बॅच तुम्ही नक्की घ्या. गणित बुद्धिमत्ता दोन्ही विषय यामध्ये कम्प्लिटली क्लिअर होतील, यात काही डाऊट नाही. त्याचबरोबर आहे अंकगणित ट्रिक्स बॅच. गणिताची बॅच आजपासून सुरू होत आहे. 2,500 रुपये बॅचची फी आहे, पण आजच्या दिवस ऑफरमध्ये फक्त 999 रुपयाला बॅच भेटेल. उद्यापासून या बॅचची फी 2,500 होईल. शेवटचे 3 ॲडमिशन बाकी आहेत. त्यानंतर आहे बुद्धिमत्ता ट्रिक बॅच. 2,500ची बॅच आहे. आजच्या दिवस फक्त 999ला भेटणार. मित्रांनो या ऑफर परत भेटणार नाहीत. आणि एवढी मोठी 15,000 प्लस पदाची पोलीस भरतीची जाहिरात पण परत लवकर येणार नाही. संधीचं सोनं करा, यावर्षी वर्दी मिळवून घ्या. स्मार्ट पद्धतीने मेहनत करा. ॲडमिशन पाहिजे असेल प्ले स्टोअरला जा, YJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा. अशा पद्धतीचा लोगो तुम्हाला दिसणार आहे. ॲप ओपन केल्यावर जी बॅच पाहिजे त्या बॅचला क्लिक करा. बॅचच्या खाली बाय नाऊचं ऑप्शन येतं. बाय नाऊला क्लिक केलं की फोन पे, गुगल पे दिसतं, त्याला क्लिक करा.
नाऊ करा, ताबडतोब ऍडमिशन होतं. जर तुमच्याकडे गुगल पे फोन पे नसेल तर मित्राच्या नंबरवरून गुगल पेनं किंवा फोन पेनं या नंबरला पेमेंट करा. पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपला पाठवा, लगेच ऍडमिशन होऊन जातं. मित्रांनो, तुम्ही जशा ट्रिक्स बघितल्या का, या ट्रिक्स तुम्हाला यूट्यूबला भेटणारच नाहीत, कारण यूट्यूबला आपले क्लासेस होत नाहीत, तर तुम्हाला या ट्रिक्स भेटणार कुठून, बरोबर की नाही. पण बॅच जॉईन केली तर अशा ट्रिक्स तुम्हाला दररोज बघायला भेटतील. त्यासाठी विचार न करता पटकन ऍडमिशन घ्या, योग्य दिशेनं वाटचाल करा. पुढचा प्रश्न आहे बघा, दसादसे 2,500 रुपये मुद्दलावर 5 वर्षात मिळालेलं सरळ व्याज 500 रुपये असल्यास व्याजाचा दर किती आहे, हा प्रश्न इथं विचारला गेलाय. मित्रांनो, अशा लेवलचा प्रश्न आहे. सोडवण्याची टेक्निक बघा आता काय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, दरवर्षी सरळ व्याज सारखं राहते. जर 2 वर्षाचं व्याज 400 रुपये असेल तर एका वर्षाचं किती, 200 रुपये. हा मुद्दा लक्षात ठेवा. इथं काय म्हटलं, 2,500 रुपये मुद्दल आहे, इथं 2,500 रुपये मुद्दल लिहून घ्यायची. त्यानंतर अंशात एका वर्षाचं व्याज लिहायचं. बेटा 5 वर्षाचं व्याज 500 रुपये आहे, तर एका वर्षाचं किती, सरळ व्याज दरवर्षी सारखं राहते. 5 वर्षाचं 500 तर एका वर्षाचं 100 रुपये आहे की नाही. एका वर्षाचं किती येणार आहे, 100 रुपये. तर या ठिकाणी 100 लिहून घ्यावं लागेल तुम्हाला. लिहिलं. आता व्याजाचा दर विचारलाय, दर हा टक्केमध्ये असतो, त्यासाठी गुणाकारामध्ये 100 करायचंय. इथं 100 लिहिलं, बरोबरचं चिन्ह. आता बघा, हे 2 झिरो कॅन्सल आणि हे 2 झिरो कॅन्सल. या 25 न 100ला भागा, 25 एक 25 आणि 25 चोक 100. उत्तर काय आलं, 1 गुणाकारात 4, तर 4% आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये. वापरलं का सूत्र, बिलकुल नाही, सूत्र वापरायची गरजच नाहीये, शॉर्टकट मध्ये उत्तर निघतं. पुढचा प्रश्न, दसादसे 5,000 रुपये मुद्दलावर 2 वर्षात मिळालेलं सरळ व्याज 600 रुपये असल्यास व्याजाचा दर किती आहे, हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय. मग हा प्रश्न सोडवण्याची टेक्निक तर तीच आहे. काय टेक्निक आहे, मुद्दल किती आहे बघा, मुद्दल 5,000 रुपये आहे, तर या ठिकाणी 5,000 रुपये मुद्दल लिहून घ्यायची. हे बघा लिहिले 5,000. त्यानंतर अंशात एका वर्षाचं सरळ व्याज, 2 वर्षाचं व्याज आहे बेटा 600 रुपये, तर एका वर्षाचं किती, 2 वर्षाचं 600 तर एका वर्षाचं 300, कारण सरळ व्याज दरवर्षी सारखं राहते. एका वर्षाचं 300, दुसऱ्या वर्षाचं 300, 2 वर्षाचं 600, मग एका वर्षाचं व्याज किती, 300 येणार आहे. आता विचारलं होतं दर, दर हा टक्केत असतो, म्हणून या ठिकाणी गुणाकारात 100, बरोबरचं चिन्ह. आता बघा, 300 वरचे 2 झिरो कॅन्सल, ठीक आहे, छेदातले 2 झिरो कॅन्सल झालं काय इथपर्यंत. आता इथं सॉल्व कसं करता येईल, इथं 50 आहे, इथं 100 आहे, मग 50 एक 50, 50 दोन्ही 100. आता काय उरतं या ठिकाणी, 3 गुणाकारात 2, तर 3 दोन्ही 6, 6% व्याजाचा दर ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. टेक्निक आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही टेक्निक वापरू शकता आणि प्रश्नांची उत्तरं सॉल्व करू शकता. मित्रांनो, अशा टेक्निक आपल्या बॅचमध्ये तुम्हाला दररोज शिकायला भेटतात. खरंच वर्दी मिळवायची आहे ना, तर अशा पद्धतीच्या स्मार्ट पद्धतीने गणित सोडवायला शिका आणि स्मार्ट पद्धत तुम्हाला आपल्या बॅचमध्ये मिळते. पुढं, दसादसे काही टक्के दराने एक मुद्दल 5 वर्षात स्वतःच्या 3/2 पट होते, तर व्याजाचा दर सांगा. आता तर इथं खूपच गोंधळलं रे, मग काय करायचं. आता एवढा मोठा गोंधळ टाकलाय, पण शॉर्टकटमध्ये तर उत्तर काढावं लागेल की नाही आपल्याला, आणि पेपरमध्ये असा प्रश्न येतेच, आणि तिथं सॉल्व नाही करता आला तर संपला खेळ आपला. सांगू याची सोपी टेक्निक बघा. हे किती पट म्हटलंय, 3/2 पट. अगोदर काय करायचं बेटा या ठिकाणी माहितीये का, छेदातली जी संख्या आहे 2 ती जशाला तशी लिहून घ्यायची, आणि अंशात या दोघातला फरक 3 आणि 2 मध्ये 1चा फरक आहे, इथं 1. आपल्याला दर विचारलाय, दर, दर हा 100% मध्ये असतो, गुणाकारामध्ये 100, बरोबरचं चिन्ह. या 2 न 100ला भागा, बे 1 बे, बे 5 10, समोरचा 0 कापून वर 50, 50 गुणाकारात 1 बरोबर 50%.
ऑप्शन 1 झालं उत्तर बरोबर. 50% व्याजाचा दर झाला उत्तर नाही. का नाही झालं? 50% उत्तर का नाही झालं? कारण इथं आपल्याला म्हटलंय की 5 वर्षात, म्हणून या 50ला 5 न भागावं लागते. मग 5/50/5, 5 1 5, 5 10 50, हे झालं बेटा व्याजाचा दर 10%. हे उत्तर नाही. इथं 50 आलं की आपण डायरेक्ट टिक करतो, तसं उत्तर त्याचं होत नाही. असे प्रश्न मेरिट ठरतात, नोकरी लावणारे असे प्रश्न असतात. पुढचं गणित एक्झॅक्टली सेम. जसाजसे काही टक्के दराने एक मुद्दल 10 वर्षामध्ये स्वतःच्या 5/4 पट होते, तर व्याजाचा दर किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय. टेक्निक तीच आहे आपली, टेक्निक बदलत नाही. किती पट म्हटलं? 5/4. जी छेदातली संख्या 4 असते ती जशाला तशी. त्यानंतर अंशात या 5 आणि 4 मध्ये फरक कितीचा आहे? 1चा फरक आहे, इथं 1. आणि गुणाकारात दर विचारलाय तर 100% मध्ये असतो. बरोबरचं चिन्ह. या 4 न 100ला भागायचंय. 4 1 4, 4 2 8, उरले 2, 20 झाले. 4 25. आता 25 गुणाकारात 1 बरोबर आपलं उत्तर येतं 25. मग फायनल उत्तर 25 आहे का? तर नाही, कारण 10 वर्षामध्ये म्हटलंय ना आपल्याला, म्हणून या 25ला 10 न भागायचं. आणि 10 न भागायची ट्रिक सांगतोय. 10 वरती एक 0 आहे, अंशात एक अंक सोडून पॉइंट, 2.5 झालं आपलं उत्तर. 2.5% ऑप्शन क्रमांक 1. मित्र हो, यावर्षी काहीही करून आपल्याला वर्दी मिळाली पाहिजे. त्या अनुषंगानं मेहनत करा, त्या अनुषंगानं स्मार्ट मेहनत करा. आणि मित्रांनो, अशा ट्रिक्स तुम्हाला यूट्यूबला भेटणार नाहीत. बॅचमध्ये दररोज अशा टेक्निक तुम्हाला शिकायला भेटतात. पोलीस भरती कॉम्बो बॅच तुम्ही नक्की जॉईन करा जर तुम्ही पोलीस भरती करत असाल तर. 5000ची बॅच आहे, पण आजच्या दिवस ऑफरमध्ये फक्त 1999ला भेटेल. ॲडमिशन पाहिजे असेल तर पटकन ॲडमिशन घ्या, प्रवेश निश्चित करा आणि स्मार्ट पद्धतीनं मेहनत करा. या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद.